मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीच्या फहीम खानच्या चिथावणीमुळे हिंसा भडकल्याचा आरोप, व्हिडिओ व्हायरल. अटकेतील आरोपींमध्ये फहीमचाही समावेश. नागपूर राड्याशी मायनॉरिटीज डेमोक्रॅटिकचा संबंध असल्याचा पक्षाकडनं इन्कार. औरंगजेब समर्थनाच्या घोषणा दिल्याचा आरोप पक्षाध्यक्षांनी फेटाळला. औरंगजेबाने अनेक चांगली कामं केल्याचाही दावा. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कबर हटाव आंदोलनाचे काय पडसाद उमटतील याची पोलीस आणि सरकारला कल्पना होती का? गुप्तहेर खात्याने सरकारला आधीच माहिती दिल्याची चर्चा. लक्षावधीचं नुकसान रोखता आलं असतं का असा मोठा प्रश्न. दिशा सालियनवर सामूहिक बलात्कार करून हत्या. मृत्यूच्या 5 वर्षांनंतर दिशाच्या वडिलांचा याचिका करत दावा. आदित्य ठाकरेंसह मुंबई पोलिसांवरही गंभीर आरोप. दिशाच्या वडिलांच्या याचिकेवर बोट ठेवत नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल. तर हे षडयंत्र असल्याचा किशोरी पेडणेकरांचा पलटवार. मसाजोग सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 100 दिवस पूर्ण. कृष्णा आंधळेला पकडण्यात पोलीस अपयशी. 100 दिवसात कराड गँगवरती आरोपपत्र आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा. लाडक्या बहिणींचा अनेक योजनांच्या निधीवर संक्रांत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मिळणारी मदतही रखडल्याचा आरोप. मराठवाड्यात 350 शेतकरी कुटुंब मदतीच्या प्रतीक्षेत. महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आज राज्यपाल CP राधाकृष्णन यांना भेटणार. विधान परिषद सभापतींचा पक्षपातीपणा आणि नागपूर हिंसाचारावरती मागणार दाद. आज सभागृहात काळ्या फिती लावून कामकाज. सोशल मीडियाच्या वापराबाबत लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नियमावली बनवणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती. आमदार महेंद्र थोरवेंच्या मध्यस्थीनंतर माथेरान वासियांचा बेमुदत संप मागे. पर्यटकांची फसवणूक थांबवण्यासाठी दस्तुरी नाक्यावरती पर्यटन सुविधा केंद्र आणि CCTV निगराणीच्या आश्वासनावर तडजोड. पुतीन यांच्याशी चर्चेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची झेलेन्स्कींशी चर्चा. शांततेसाठी निर्णायक चर्चा झाल्याची ट्रम्प यांची माहिती. तर युद्धविरामासाठी झेलेन्स्कीही सकारात्मक. गाझापट्टीवर इस्रायलचे हल्ले अजूनही सुरूच. 436 जणांचा हल्ल्यात मृत्यू. गाझा आरोग्य मंत्रालयाचा दावा. सर्व पोलिसांची सुटका होईपर्यंत हल्ले थांबणार नसल्याचा इस्रायलचा पुनरुच्चार.